विष्णू सहस्त्रनाम आनंद. तो आनंद काय आहे, तो आता प्रत्येकाला लाभतोय. आणि नाम हा धातू नम पासून येतो. म्हणजे थोडं नम्रता, तिथून तो येतो. त्यामुळे हे म्हणत असताना माझं पाठ आहे असं नको व्हायला. म्हणतोय छान आहे. आणि या आणि नामा आणि गौण आणि आता गौण, गौण शब्द तसा घेतला तर याचा अर्थ असाही होतो की काय गौण नाम आहेत सगळी, वरच्यावर अर्थ काढला तर. हा, या आणि नामा आणि गौण आणि तसं नाही येते. गौण म्हणजे गुणवाचक, ते ही गुणवाचक नाम आहेत. आणि म्हणून आपण त्या गुणांकडे लक्ष देतो. जर का ही यानी नामानी गौणानी असं त्या स्तोत्राच्या आधीच कोणीतरी म्हणून ठेवलंय, तर मग फक्त शब्द उच्चारून कसे चालतील? त्याच्यातले कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे गुण हे बघायला नको का? म्हणून आपण त्याचं एक भान राहावं म्हणून श्लोकामधला एखाद दुसरा शब्द समजून घेतोय. त्यामुळे काय होईल, निदान त्या श्लोकामधला एक शब्द तरी कानावर पडता पडता आपण जागे होऊ. मध्येही अनेक लोकांनी विचारलं सगळ्या शब्दांचा अर्थ का नाही सांगणार. मी प्रश्न विचारला असता हा आजोबांना माझ्या, तर त्यांचं उत्तर काय करणार सांग, काय करणार, काही करणार नाही. मग त्यापेक्षा एक शब्दाचा अर्थ घ्यायचा आणि त्याच्यात रमायचं. मग एका श्लोकामधला एक किंवा दोन असेच अर्थ सांगण्यामागचे कारण तेच की, जर का आपण मागच्या वेळी कसं म्हटलं तर शेवटच्या ऋतू सुदर्शन काल परमेष्ठी मागच्या भागातला आहे तो. उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिण, एका पुढे एका पुढे एका पुढे एक नावं येतात. ती नावं म्हणजे गुणवाचक गौण आणि बिहेवियरल कॅरेक्टरिस्टिक्स अशी आहेत. मग निदान श्लोकामागे एक तरी, काय नाही ते 100 तरी, 105 107 अशी ती व्हावी म्हणून आपण त्याच्याकडे म्हणतोय. आणि त्याच्यामुळे स्थिरता येते ना, की सगळा खेळ अस्थिरतेचा आहे. आणि अस्थिरतेमध्ये स्थिरतेचा खेळ, हेच ती गंमत आहे सगळी. आणि हेच तर शिकायला आलोय आपण. आणि जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत फ्रस्ट्रेट होत राहणार. आणि ज्या क्षणी आपण हे शिकू, सातत्याने ते जमायला लागेल, न कळत जमायला लागेल, त्या क्षणी लोक म्हणतात ना पुन्हा जन्म नाही वगैरे, पुन्हा जन्म नाही वगैरे काय नाही, घेऊन मजा करणार. म्हणजे त्या फ्रस्ट्रेशन मध्ये नाही अडकणार. ते एक कॅरेक्टर नाटकातलं केल्यासारखं खेळायला लागू आपण, की अरे चल दुसरं नाटक तिसरं नाटक. मग ती अस्थिरता आहेच. त्यातली स्थिरता, सायकल सारखं उदाहरण नेहमी घेतो तसं, ती जी स्थावर आहे, स्थाणू आहे, असा तो विस्तार स्थावर स्थाणू. बघा स्थाणू शब्द दोनदा तीनदा आलेला आहे. आजचा पहिला जो श्लोक आहे 46वा श्लोक. विस्तार स्थावर स्थाणु प्रमाणम बीजम अव्ययम. बीजम अव्ययम एक शब्द आहे. किंवा बीजम पण म्हणू शकतो, अव्ययम पण म्हणू शकतो. अर्थो अनर्थो महाकोशो महाभोगो महाधनहा. बघा, महाधन सांभाळायला महाकोश लागतो आणि महाभोग घ्यायला महाधन हवं, तरच तो सांभाळायला महाकोश पुरेल, नाही तर नाही पुरणार. विस्तार स्थावर स्थाणु प्रमाणम बीजमव्ययम अर्थो अनर्थो महाकोशो महाभोगो महाधना. स्थावर म्हणजे स्थिर, स्थाणू म्हणजे तो जो पिलर आहे, तो न हालू देणारा पिलर, धरून ठेवणारा पिलर. त्यावेळेला आपण मागच्या वेळेला आपण म्हटलं होतं, स्थाणू म्हणजे एखाद्या गावात 150 200 वर्षापूर्वीचं वडाचं झाड असतं. ते कसं आहे, आहेच, पिढ्या आल्या पिढ्या गेल्या, गाव आलं गाव गेलं, पण ते झाड आहे स्थाणू. आणि असंच ते बीजम अव्ययम आहे. कृष्ण सांगतोय ना अर्जुनाला, तर बदलायला लागला अर्जुन ज्या वेळेला, त्याचं डोकं ज्या वेळेला ठिकाणावर यायला लागलं, त्याला तो विचारतो उदाहरणं देशील का. रोल मॉडेलचा अध्याय आहे तो, विभूती योग वगैरे काय रोल मॉडेल दिलेली आहेत त्यांनी, की हे पाहायचं असेल तर ह्याच्याकडे जा, हे पाहायचं असेल तर ह्याच्याकडे जा, अशी त्यांनी ती दिली. फार नाही, 75 आहेत फक्त. त्यावेळेला तो सांगतो बाबा, ते बघशील त्याच्या मागे काय ते लक्ष द्या. यच्चा अपि सर्वभूतानां बीजम तद अहम अर्जुन, न तदस्ति विना यस्यान मया भूतम चराचरम. मातीला काही फरक पडत नाही मूर्ती आहे की नाही याचा. मूर्ती करा नाही ते करू नका, माती आहे. पण मूर्तीला फरक पडणार आहे. माती नसेल तर मूर्ती होणार नाही. इतका साधा अर्थ तो सांगतोय साहेबा.
मूर्तीकडे बघशील त्याला मातीकडे लक्ष देण्याचं टाळू नकोस. तिथून मूर्ती घडलेली आहे. यच्चापि सर्वभूतानां बीजम तदहम अर्जुन. बीजमव्ययम. ते कायमच आहे. न तदस्ति विना यच्चान मया भूतम चराचरम. हम्म? असं साधं आहे ते गणित. असा तो बीजमव्ययम, तो विष्णू जो आहे ते विष्णू बीज आहे. तर बीजाचं काय? बीजाचं झाड. एका बीजापोटी ते आहे ना ते. तो अभंग कोणी लिहिलाय तो शोधा तुम्ही. असं म्हणतात तुकारामांचा आहे पण तो नाहीये त्यांचा. मग आपणच ती जी विचारातली विश्व तयार करत असतो, मग ते विचारातली विश्व तयार करणारी सुद्धा ती एनर्जीच आहे ना एक प्रकारची. विचार हाच एक एनर्जी आहे. स्थावर स्थाणु प्रमाणम बीजमव्ययम. अर्थ पण आहे, अनर्थ पण आहे. अनर्थ म्हणजे अनर्थ झाला बाबा असं नाही. अनर्थ म्हणजे ज्याचा अर्थ लावता येत नाही असा तो. म्हणजे अनफॅथमेबल आहे. आपण म्हटलं होतं मागच्या वेळेला आपण, तो खोली ती मोजता येण्यासारखी नाहीये, त्याची गहन कसा आहे. अनिर्वचनीय, अनिर्देश्य. अर्थ मॅटर, अनर्थ एनर्जी. दरवेळेला प्रकृती पुरुष, प्रकृती पुरुष, प्रकृती पुरुष. तेच तर आहे की बाबा दोन्ही आहे, दोन्ही दोन्ही. हा का मागच्याच वेळेला आपण तेच म्हटलं होतं की दिसणारा पण पुरुष, न दिसणारा पण पुरुष. एनर्जी दिसते पण न दिसते. तेच सांगताय. त्यामुळे ह्याच्यात काय अर्थ नाही असं कधीच म्हणू नये कशातच, की अरे हे जे दिसतंय तेच तू आहेस. असा तो श्लोक जातो. मग आपण आता हा श्लोक म्हणायचा प्रयत्न करू. छान आहे श्लोक, एकदम मस्त आहे एकदम. ते पुन्हा तेच की त्या अर्थाकडे लक्ष देत ज्याला जाऊ ना त्याला अजून मजा येईल. तर आता मी आता कुठला अर्थ सांगितला? अं, त्या तीन चार तीन चार शब्दांकडे छान लक्ष द्या. हा, चला. अं, विस्तारस्थावरस्थाणु प्रमाणम बीजमव्ययम. ती संधी सोडायची असेल तर बीजम अव्ययम असं म्हणून पहा. नाही ते ते शेवटी तसंच होणार आहे. विस्तारस्थावरस्थाणु प्रमाणम बीजम अव्ययम. ते मीटर चुकणार आणि मीटर न चुकावं म्हणून तो होणार असतो. प्रमाणम बीजम अव्ययम. एकत्र म्हणून दोन वेळा प्रॅक्टिस करू. सोपे आहेत ना, सुटसुटीत शब्द आहेत सगळे. विस्तारस्थावरस्थाणु प्रमाणम बीजमव्ययम. विस्तारस्थावरस्थाणु प्रमाणम बीजमव्ययम. अर्थो नर्थो महाकोशो. आता अर्थो अनर्थो म्हटलं तरी चालणार आहे. मुळात अर्थो म्हणजे अर्थ हा, अनर्थ हा. तो उकार त्या विसर्गाचा आहे. आणि पुढचा आणि आधीचा तो मिळून तो तो एस होतो, तो अवग्रह चिन्ह. अर्थ हा अनर्थ हा महाकोशो असे म्हणून पहा. काही तिथे तो रूल लॉ वगैरे काही नाहीये. अर्थ हा अनर्थ हा महाकोशो. हो ना. हम्म. ज्या वेळेला शांत असं म्हणत जाल ना त्यावेळेला एक वेगळा आकार घुमायला लागेल. तो अर्थ होईल, ऑटोमॅटिक येणार आहे. काही आटापिटा करू नका. ज्यांना हे जमणार आहे त्यांनी असं म्हणा. ज्यांना अर्थ हा अनर्थ हा म्हणता येणार त्यांनी तसं म्हणा. ज्यांना अर्थो अनर्थो म्हणता येणार त्यांनी तसं म्हणा. काही म्हणा, मी तिन्ही वेळा सांगणार आहे. अर्थो अनर्थो महाकोशो. आता अर्थो अनर्थो मधला अ उडवून टाकलात तर थो लांबवायचा. अर्थो नर्थो महाकोशो. अर्थः अनर्थः महाकोशो. काही फरक पडला का? नाही पडला. लक्षात येणं महत्वाचं. हा.
महाभोगो महाधनः. सगळा श्लोक शांतपणे म्हणू. आणि म्हणत असताना त्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. कधी मनात आठवलंच पटकन तर कानावर हात ठेवा, म्हणजे असं धरून ठेवा. आणि सगळ्या श्लोकांमधल्या त्या सगळ्या शब्दांचा अक्षरांचा पूर्ण विस्तार तसं करायचा प्रयत्न करा जेव्हा जमेल तेव्हा. विस्तारस्थावरस्थाणु प्रमाणं बीजमव्ययम् अर्थो नर्थो महाकोशो महाभोगो महाधनः. अजून एकदा म्हणू. विस्तारस्थावरस्थाणु प्रमाणं बीजमव्ययम् अर्थो नर्थो महाकोशो महाभोगो महाधनः. करेक्ट. हा, असं आहे. पुन्हा स्थविष्ठ असा येतोच आहे पुढच्या शब्दात, पुढच्या श्लोक तो सातत्याने एक जाणीव करून देतो. विष्णू सहस्त्रनाम स्थिरतेकडे जा, स्थिरतेकडे जा, स्थिरतेकडे जा. मग आता स्थिरतेकडे जा म्हणजे अस्थिरता सोडायला हवी. मग अस्थिरता कशी सोडणार? कामं करताना तर अस्थिरता चालूच आहे, प्रत्येक श्वासात अस्थिरता आहे. नाही, सोडायची नाहीये, सोडायची नाही. काम करत असताना सातत्याने लक्ष जातं का? हम्म. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट आहेत का? ज्यांना इंजिनिअरिंगचं प्रॉबिलिटी हवी असेल तर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट आहेत त्या नाही आहेत. आहे पुढच्या श्लोकात येईल, पण त्याच्या आधी हा तो जो पक्का आहे ना, त्याचं पुन्हा पुन्हा नाव सांगितलं आता बघा. अनिर्विण्ण स्थविष्ठो अभुः धर्मयूपो महामखः. सुरेख शब्द आहेत बघा. अनिर्विण्ण स्थविष्टः अभुः धर्मयूपो महामखः नक्षत्रनेमी नक्षत्री क्षमः क्षाम समीहनः. दोन शब्द बघू ह्याच्यातले. अभू, अ भू, भूभव. आपण म्हणतो ना भूभव, आहे आपल्याकडे, नवीन नाही आपल्याला. भूत भव्य भवत प्रभू. त्या भूत भव्य भवतचं मूळ भू. भू, जन्माला येणारच नाही तो. जन्माला येणार नाही म्हणजे जन्माला येणार नाही याचा अर्थ मृत्यू न पावलेला. अज, जन्माला येत नाही येतो. आणि अमर, अमृत्यू, चिरंजीव, असा तो अभू. सातत्याने आहे ना, सातत्याने आहे. आपण ते सारखं तेच उदाहरण घेतो. बल्ब नसताना सुद्धा इलेक्ट्रिसिटी होती. बल्ब लावला नुसता त्यावेळेला सुद्धा इलेक्ट्रिसिटी होती. बल्बचं बटन सुरू केलं, बल्ब लागला, प्रकाश लागला, त्यावेळेला सुद्धा इलेक्ट्रिसिटी होती. बल्ब बंद केला त्यावेळेला इलेक्ट्रिसिटी आहेच, बल्ब वापरत नाहीये. बल्ब काढून टाकला त्याही वेळेला इलेक्ट्रिसिटी आहे. बल्ब फुटला त्याही वेळेला इलेक्ट्रिसिटी आहे. अभू, बीजम अव्ययम. नामस्मरण आहे ना ते. सातत्याने बाहेरून आत जायचं आपल्याला. बाहेरून आत जायचं म्हणजे काय? जे करतोय ते सोडायचं नाही. नाही तर काय अर्थच नाही. महा ते संगहा तू अकर्मणी. कामं सोडण्याच्या नादाला लागू नको. आणि ते एक्झॅक्टली अपोजिट अर्थ घेऊन लोक निघून जातात. काम करता करता त्या कामातनं जर का सापडायला लागलं तर मजा आहे की नाही. अनिर्विण्ण स्थविष्ट अभू धर्म युपो. युप म्हणजे खांब, पोस्ट. आणि धर्म, दरवेळेला आपण त्या शब्दाचा अर्थ पुन्हा पुन्हा बघतोय. द्रुधारयती, जो धारण करून ठेवतो तो धर्म. धारण कोण करताय? तेच बीजम अव्ययम, एनर्जी. त्याकडे ज्यावेळेला जाऊ ना त्यावेळेला धार्मिक शब्दाचा खरा अर्थ कळायला लागेल. धार्मिक म्हणजे गंध लावा किंवा टोप्या घाला, त्या काही अर्थ नाही त्याचा. धार्मिक म्हणजे जे धारण करून ठेवताय त्याच्याकडे सातत्याने ज्याचं लक्ष आहे तो. आता तो जर का वेगवेगळ्या ठिकाणी भाषण करत जर का गाव उंडाळत असेल तर तो धार्मिक कसा? आणि लोकांमध्ये क्षोभ पसरवत असेल, अक्षोभ्य म्हणतोय विष्णू सहस्त्रनामामध्ये, आणि मग तो कसा? तू तुझ्याकडे लक्ष दे,
स्वतःकडे लक्ष दे, असा तो धर्म. धर्म युपो. तो पोस्ट आहे, स्थाणू. ह महामखहा. मख म्हणजे अर्पण करणं, भोग आहे तो. महामख, मोठी आहुती आहे. कुठे आहुती चालली आहे सगळी? काय सातत्याने आहुती पुढे येणार आहे. यज्ञ, यज्ञात जी आहुती जाते तीच. प्रत्येक काम करत असताना तिच्याकडे लक्ष जात आहे का बाबा? अन्यर्विण्ण स्थविष्ठो धर्मयूपो महामखः नक्षत्र नेमी नक्षत्री क्षमः क्षाम समीहनः. असा हा श्लोक जातो. मग मागच्या श्लोकामध्ये एखाद दुसरा शब्द पाहिला, याच्यात हे पाहू. मग आता हा श्लोक म्हणत असताना स्थविष्ठोकडे लक्ष जाऊ दे, अभूकडे लक्ष जाऊ दे, धर्मयुपोकडे लक्ष जाऊ दे, महामखाकडे लक्ष जाऊ दे. आता अभू, मला कसं जमणार अभू? मी ते जन्माला आलोय. अरे हो ठीक आहे ना, पण आता एखादी घटना घडली, ती घटना पुन्हा बघत असताना येणार परत सर्वदर्शी. ती घटना बघत असताना तरी अभूचा आहे गे अभू. कारण काय होतं, घटनेमध्ये तू त्या घटनेबरोबर वाहत जातोस. घटनेतल्या क्षणाक्षणात तुझा जन्म मृत्यू जन्म मृत्यू जन्म मृत्यू जन्म मृत्यू चाललेला असतो. ती घटना घडायला सुरू होते त्याला बरं असतं प्रकरण सगळं. मग गायला गडबड होते, कोणतरी उलट सुलट बोलतो, मग चालला त्याच्याबरोबर, मग परत आरडाओरडी झाली, परत मग सांगितलं सुरू जन्म मृत्यू जन्म मृत्यू जन्म मृत्यू. आता पुन्हा बघत असताना मी काय जन्माला येत नाही आणि मी काय मरत, मी फक्त आता नाटक बघतोय. मग ते घेता येईल का मला? दॅट इज रेट्रोस्पेक्शन. कॉर्पोरेटमध्ये अजाईल जे फॉलो करतात त्यांच्याकडे ती सेरेमनी असते. सेरेमनी असते म्हणजे प्रत्येकाने केलं पाहिजे अवपश्चातात. आता अजाईल किंवा स्केल्ड अजाईल मध्ये आहे. दर आठवड्याला दर स्प्रिंटला ते मागे बघतात. बघायचंच असतं म्हणजे. मग त्यावेळेला अभूचा फील येतो की या सगळ्या घटनांमध्ये मी संपूर्णपणे आहे आणि मी बघतोय. जन्माला पण येत नाही आणि मरत पण नाही, मी बघतोय असं. मग आता हा म्हणूया आपण श्लोक. काय कुठलाही घ्यावं, शेवटी ते एक नाही जमलं म्हणून हजार दिलेली आहेत त्याने, बाकी काही नाही. भीष्मांनी जाता जाता गंमत करून ठेवलेली आहे. अनिर्विण्ण स्थविष्ठो भूर. आता तो भूर जो आहे तो भूहू आहे, तो अभूहू तो. हा अनिर्विण्ण स्थविष्ठो भूर. धर्मयूपो महामखः. हम्म. अनिर्विण्ण स्थविष्ठो भूर्धर्मयूपो महामखः. अनिर्विण्ण स्थविष्ठो भूर्धर्मयूपो महामखः. नक्षत्र नेमिर नक्षत्री. छान उच्चार करून घ्या तो क्षत्र, फार सुंदर आहे. हम्म? नक्षत्र नेमिर नक्षत्री. क्षमः क्षामः समीहनः. बघा दिवसभरात एवढ्या वेळा क्ष म्हणतो का आपण? लक्ष देत नाही पण क्ष म्हणत नाही. अनिर्विण्ण स्थविष्ठो भूर धर्मयूपो महामखः नक्षत्र नेमिर नक्षत्री क्षमः क्षाम क्षमीहनः. आज सेशन संपलं की मला आठवण करा, एक गंमत सांगणार आहे. हा विष्णू सहस्त्रनाम असा प्रयत्न करून पहा. पण आठवण करा, कोणीतरी आठवण नाही केली तर नाही सांगणार. अजून एकदा म्हणूया संपूर्ण. अनिर्विण्ण स्थविष्ठो भूर्धर्मयूपो महामखः नक्षत्र नेमिर नक्षत्री क्षमः क्षामः समीहनः. सुरेख. तीन गोष्टी आपण काय शिकल्या याच्यामध्ये, म्हणजे शिकल्या म्हणजे प्रॅक्टिस काय करतोय आपण. एक म्हणजे श्वास जितका जास्त घेऊन, एका श्वासामध्ये जितक्या वेळी म्हणताय, आटापिटा नाही कशातच बाबा, तो प्रयत्न करायचा. बघा जे करत असतील त्यांची दमछाच वाढली असेल. म्हणत असताना कानावर हात ठेवून जेव्हा जेव्हा म्हणाल, आतून आवाज ऐकायची सवय लागेल.
त्यामुळे घशावर प्रेशर कधीही येणार नाही, सलग 6 तास बोललात तरी. आणि तिसरं आपण म्हणत असताना काय केलं की नीट स्पष्ट म्हणायचं ते. हं? असं आपण म्हणत चाललोय की नाही, तर तसं करा. आणि ते पारायणाचा म्हणजे ज्यावेळेला म्हणू आपण, ते बाकी ते होतील नाही होतील ते पुढचे पुढे, निदान वाणी सुधारेल की नाही, तसं. आता महामखा म्हणजे अतिशय मोठी आहुती. कशात देणार आहुती? यज्ञ इज्जो महेज्यश्च क्रतुः सत्रम शतांगती, सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम. महामखा हा, महामखा करणार कुठे? त्या महामखाचं मख जाणार कुठे? यज्ञ. यज्ञ इज्जो महा इज्ज, आता इज्जेचा अर्थ सुद्धा तो भोगच आहे. मग यज्ञ इज्जो महेज्यश्च, पण त्याच्या आधीच महामखा सांगून ठेवलाय. आता यज्ञ, यज्ञ कृती आहे का वृत्ती आहे? यज्ञ वृत्ती आहे. आणि अशा यज्ञाच्या अनेक कृती, म्हणजे ग्रॉस एक्झाम्पल्स ऑफ यज्ञ भगवद्गीतेमध्ये आहेत. आपण गोष्ट भगवद्गीतेची मध्ये काही काही गोष्टी डीप डाईव्हला सोडून दिलेल्या आहेत. त्यातली एक ती, आधी भगवद्गीता त्यांचं नाटक समजून घेऊ आणि मग डीप डाईव्ह करू, म्हणून गोष्ट भगवद्गीतेची भाग 2 ज्यावेळेला येईल, तो येईल आता ऑक्टोबरमध्ये. त्यावेळेला ज्यांनी गोष्ट भगवद्गीतेची कोर्स केलाय त्यांना सांगणार, चला आता कोणाकोणाला खाली पाण्यात उडी मारायची आहे, चला घेऊ. मग काय सोडलं होतं मागच्या वेळेला? ते काय स्थितप्रज्ञाची गप्पा सोडल्या होत्या, 12व्या अध्यायातले काहीतरी ते त्या त्या गोष्टी सोडल्या होत्या. मग चौथ्या अध्यायातल्या, म्हणजे चौथा अध्याय म्हणजे तुम्हाला, आपल्याला माहिती असतं चौथा अध्याय म्हणून सांगतोय. त्याच्यात यज्ञाचे प्रकार सांगितले ते. बघणं याला कृष्ण यज्ञ म्हणतो. श्रोत्रादीन इंद्रियान्य संयमाग्निशी जुहती. इम्पल्स आला बाहेरनं, तो कुठे गेला? इम्पल्स तो म्हणतो आहुती आहे. अफलातून आहे. भगवद्गीता जर का शांतपणे अभ्यासली, कुठलाही फुकाचा अभिमान, अभिमान फुकाचाच असतो, फुकाचा अभिमान न धरता जर का प्रॅक्टिस केली, तर हा बघ यज्ञ चालू आहे. डोळे उघडले की यज्ञ सुरू. श्रोत्रादीन इंद्रिया आणि अन्ये संयमाग्निशी जुह्वती, शब्दादीन विषयान अन्य इंद्रियाग्निशी जुह्वती. तू सांग मला यज्ञ कुठे नाही? सर्वाणी इंद्रियाणी, काही काही सांगत जातो तो. अपाने जुह्वती प्राणा, प्राणे अपानो जु, चालूच आहे यज्ञ तुझा. श्वास निश्वासात सोडतोय, निश्वास श्वासात सोडतोय, कंटिन्युअस चालू आहे. असा तो यज्ञ. पण तो यज्ञ कसा करशील बाबा? निराशी निर्ममो विगत ज्वरा, अडकू नको, घाबरू नको आणि पॅशनेटली फिरू नको. पॅशन अँड सिस्टीम्स. आता याच्यात आता मी फार खोलात शिरत नाही, पण तो एकच सांगतो, यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र लोक अयम कर्मबंधन. आता ही भगवद्गीता पाठ आहे का माझी? काय कशाला करायची पाठ? एक रेसिपी पुन्हा पुन्हा करून ती पाठ होते. रेसिपी बुक पाठ नाही करायला लागत, रेसिपी वारंवार स्वयंपाकघरात केल्या की पाठ होतात. आपल्याला उलट शिकवलं गेलं अतिशय चाणाक्षपणे, आपल्याला असं यांत्रिक बनवलेलं आहे. तिथून बाहेर पडायचं आपल्याला. यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र लोकोयम कर्मबंधना, काम करूनच कामातून सुटणार आहे. सी एकमेव थीम आहे सगळ्या स्तोत्रांची. हे विष्णू सहस्त्रनाम घ्या नाही तर काही घ्या, काम करायचंय, काम करायचंच आहे. काम सोडलंस की अडकलास, आणि कामात अडकलास तरी अडकलास. काय गंमत आहे? हा, मग त्या यज्ञवृत्तीने काम कर. एक वाचून दाखवणार आहे तुम्हाला आता, म्हणजे गणित सोपं होईल आणि मग जाऊ पुढे आपण. एक पॅराग्राफ वाचून दाखवतोय, दिसतंय का बघा? समोर आहे. आणि नसेल तर नुसतं ऐकलं तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. हा, आता पुस्तकं मिळायला लागली असतील अनेक लोकांना, त्याच्यामधल्या 100 पानावरचं पुस्तक हे आहे. यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र लोकायम कर्म बंधनः, तदर्थम कर्म कोणतेय मुक्त संग समाचर. तू काम सोडू नको बाबा. यज्ञवृत्तीने केल्या जाणाऱ्या वृत्तीने यज्ञवृत्तीने केल्या जाणाऱ्या कामांव्यतिरिक्त इतर कामांमध्ये गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्मांमध्ये बांधला जातो. त्यामुळे अर्जुना, तू कर्मात न अडकता काम कर. म्हणजे काय? कर्माचं बंधन येऊ शकतं, म्हणजे कामातून काम, त्यातून पुढचे चांगले वाईट अनुभव, यातून सुटका होणारच नाहीये. आणि म्हणून काम असं कर की ज्यामुळे तू असा अडकून नाही पडणार. अनुभव येणार पण तू अडकणार नाही. खरं पाहिलं तर कर्मबंधन म्हणजे कर्मात अडकणं नाही,
तर त्याच्या परिणामांमध्ये त्यातून येणाऱ्या अनुभवांमध्ये अडकून पडणं. पण यातून सुटायचं असेल तर यज्ञ कर्म केलंस ना तर तुला जमेल. असं छान समजावतो कृष्ण बघा. कसं हळूहळू पुढे नेते. तर लोक तुम्हाला वाटेल की अरे विष्णू जास्त नाम चालू तर कृष्ण कुठे आला. कृष्णाजी पंतांचं कृष्णाजी पंत अवतार आहे. कर्माचं बंधन फक्त यज्ञ कर्माला नाही. बाकीच्या कामामध्ये तू फरफटला जाऊ शकशील, पण यज्ञ कर्मामध्ये तू फरफटला जाणार नाहीस. असं कृष्ण अर्जुनाला समजावून सांगतो. प्रोसेस जर का प्रामाणिकपणे पाळल्यास तर संघ कमी होतो, म्हणजे अडकणं कमी होतं. मग रिझल्ट छान मिळणारच आहे. नाहीतर तू अडकणारच. यज्ञ ही क्रिया नाही तर मानसिकता आहे. यज्ञाच्या मानसिकतेने काम केलंस तरच सुटशील, नाहीतर युद्ध केलंस तरी किंवा नाही केलंस तरी सुद्धा परफटला जाशील. त्यापेक्षा तुझ्या समोर जे काम आलंय ते यज्ञासारखं कर. या अध्यायामध्ये यज्ञाचं वर्णन आहे. यज्ञाचं खरं रूप अगदी रोजच्या कामामध्ये कसं आचरावं हे सांगितलंय. नाहीतर अर्जुन म्हणाला असता, असा असेल तर जातो मी, युद्धातून बाहेर पडतो आणि यज्ञ करतो. यज्ञ म्हणजे आपल्या डोक्यात ज्या होम हवनाच्या कल्पना आहेत तसा यज्ञ कृष्णाला अपेक्षित नाही. हा श्लोक लक्षात ठेवा. यज्ञाची मानसिकता पुढे 30व्या श्लोकात दिले. त्याआधी 10 ते 18 या श्लोकांमध्ये यज्ञकर्मांची उदाहरणं देतो. असं भगवद्गीतेत यज्ञ शब्दाबद्दल सांगितलंय आणि विष्णूलाच यज्ञ म्हटलंय. यज्ञ इज्जो, मग यज्ञ तूच, यज्ञात आहुती जाणारी तूच. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम. तेच चालू. अग्नी तूच, अग्नीत पडणारा तूच, अग्नीतून मिळणारा तूच, तो प्रसाद खाऊन वाढणारा तूच, तो वाढून एक दिवस जाणारा तूच. एनर्जीचा खेळ. हे ज्या दिवशी तुला कळेल त्या दिवशी धमाल. मग का कसा कळेल. अरे थोडी कामं चालू आहे तुझ्या आजूबाजूला, करायला लाग. यज्ञ इज्जो महेजश क्रतु सत्रम सतांगती सर्वदर्शी. पुन्हा तेच. सर्वदर्शी. बघ, सुरुवातीला नाटक प्रेक्षकाप्रमाणे पाहण्याचा प्रयत्न कर. म्हणजे तुझीच नाटकं तू पुन्हा पहा. सकाळी जर का काही गडबड झाली असेल, आरडाओरडी झाली, सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बाराखड्या वापरल्या गेल्या, झकास. मग आता दुपारी जेवण झालं की एकदा त्या नाटकाकडे बोल. पण प्रेक्षक म्हणून सर्वदर्शी. त्यावेळेला काही सोडू नको. काही म्हणजे काही सोडू नको. तुझा चेहरा, तुझ्या चेहऱ्यावरच्या आठ्या, शब्द, आवाज, मुवमेंट सगळं सगळं बघ. मग तुझ्या मागची घटना, मागची पुढची, त्याच्या तुझ्या बाजूला उभा असलेला त्याचा चेहरा, त्याच्या बाजूला उभा असणाऱ्याच्या मागे उभी असलेली तिचा चेहरा, सगळं बघ. सर्वदर्शी. सुरुवात प्रेक्षकापासून. मग एकदा त्याला प्रॅक्टिस करा. चला 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 चला. एखाद्या नाटकामध्ये 1 तासाच्या भूमिकेमध्ये जरा 5 मिनिटाची प्रॅक्टिस करायला हरकत नाही का. भूमिका करत असताना प्रेक्षकाप्रमाणे नटाला ती भूमिका बघता येईल का. सर्वदर्शी. आणि ज्यावेळेला नाटक संपूर्ण प्रेक्षकाप्रमाणे करता येईल त्यावेळेला विमुक्तात्मा. यज्ञ इज्जो महे जश्य क्रतुम सत्रम सतांगती सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञ ज्ञानमुत्तमम. तर हे आता आपण ह्या सगळ्या कुठल्याच भानगडीत पडणार नाहीत. अदरवाईज विष्णू सहस्त्रनाम अशी रेसिपी आहे. पण आता तिथे नको. आता हे आपण एक एक शब्द घेऊ. थोडं थोडं काहीतरी खाऊ. दाणे काय म्हणतात त्याला, ते साबुदाण्याची खिचडी करताना कसे दाणे खातो की नाही. आता दाणे. ते साबुदाण्याची खिचडी नक्की काय विष्णू सहस्त्रनामाची तर नंतर बघू. मग असा तो श्लोक आहे. मग आता हा श्लोक म्हणत असताना कुठला तुम्हाला जो शब्द आवडेल त्याच्याकडे द्या लक्ष. म्हणा फक्त शांतपणे. यज्ञ इज्जो महेजश्च. यज्ञ इज्जो महेजश्च. तर तो ज्य ज्य असं नाही म्हणत बघा आपण दिवसभरात, म्हणून विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं. हं? यज्ञ इज्जो महेजश्च. यज्ञ इज्जो महेजश्च. क्रतुः सत्रम शतांगतिः. यज्ञ इज्जो महेजश्च क्रतुः सत्रम शतांगतिः.
यज्ञ इज्जो महेज्यश्च क्रतुः सत्रम सतांगतिः. सोपं आहे एकदम पुढचं, म्हणून दोन्ही एकदम म्हणतोय. सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम्. सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम्. हम्म. सगळं म्हणूया. स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या आवाजाकडे. हं? यज्ञ इज्जो महेज्यश्च क्रतुः सत्रम सतांगतिः. सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम्. सुरेख. मस्त. आता आपण जी कानावर बोट ठेवून म्हणायची प्रॅक्टिस केली आहे, ते कानावर हात ठेवून म्हणा म्हटलं ना की मला नेहमी हसायला येतं. की आपण म्हणतो ना कानावर हात ठेवले तरी, तसं नका करू. कानावर बोट ठेवून म्हणा. आणि त्याच्यात कसं आहे की मगाशी सांगितलं की नाही, भूमिका करत असताना नट ज्या वेळेला भूमिका बघत बघत भूमिका करतो, त्यावेळेला तो नट त्या नाटकात अडकत नाही, एवढंच शिकायचं आपल्याला. मग ते शिकेपर्यंत आपण येत राहणार, जात राहणार. शिकल्यानंतर येत राहणं किती मजा येईल. हा, तो एक भाग झाला. आता भूमिकेकडे बघत असताना बेसिक्स पासून सुरू करायला लागणार आहे. ती बेसिक्स आपण इथे सुरू करतोय. की माझा आवाज जर का मला बोलताना ऐकायला आला, तर भूमिकेतला एक पॅरामीटर ऐकायला आला. मग माझी हालचाल कळायला लागली भूमिका करत असताना, आवाज, हालचाल. मग माझ्या चेहऱ्यावर काय इमोशन्स असतील आता, ते लक्षात यायला लागलं माझ्या. मग सुरुवात करू ना आपण तसं. की बोलत असताना बोलणाऱ्याने ज्या वेळेला बोलणाऱ्याचाच आवाज ऐकायला लागेल, त्यावेळेला शब्द आणि बोलणारा हे वेगळे होतील की नाही. ये. मग तसं जर का झालं तर निदान शब्दात तरी सुटतील की नाही बाबू. सर्वदर्शी विमुक्त आत्मा सर्वज्ञ ज्ञानमुत्तमम. असं होणार तो. हा? आणि हे आपण म्हणतोय ना ते सूक्ष्म. पुढच्या याच्यात लगेच ते सांगितलं सूक्ष्म. याचा हळूहळू तिकडे जाणं आहे. आता फॉर एक्झाम्पल कृष्ण दरवेळेला सांगतोय की बाबा हे बघ, जमलं तर आत्ता जमेल. खरं तर जमणारच आहे. फक्त तुला जमवायचं नाहीये म्हणून जमत नाहीये. तुला आज फिरायची हौस आहे, फिर मग. मग फिर, मग फिरताना तरी लवकर ये रे बाबा, किती फिरणार. लवकर ये. वाट बघतोय मी तुझी. मग ते सूक्ष्मात आहे जाणं. एनर्जी सूक्ष्म आहे ना. बल्ब आणि एनर्जी याच्यात दिसत काय नाही, बेसिक. सूक्ष्म. आणि पॉवर कशाची जास्त, ग्रॉसची का सूक्ष्माची? सूक्ष्माची. हा. ती पॉवर आहे. मनाची पॉवर जास्ती का शरीराची पॉवर जास्ती? शरीर पटकन इकडून तिकडे जाऊ शकतं की मन इकडून तिकडे जाऊ शकतं? मन. मग शरीर सूक्ष्म की मन सूक्ष्म? मन. म्हणून सूक्ष्म. विष्णू सूक्ष्म, विश्व ग्रॉस. मग विश्व वाईट ना. ते सूक्ष्म दिसावं म्हणून स्थूल आहे बाबा, नाही झेपणार आहे आपल्याला डायरेक्ट सूक्ष्म. म्हणून आपण विश्वातनं विष्णूकडे जायचं. मग एकदा विश्वातनं विष्णूकडे आले की धमाल मग. सुव्रत, सुमुख, सूक्ष्म, सुघोष, सुखद, सुहृत. काय स शब्द वापरला बघा. कुठनं येतो बघा मात्र तो. त्या श्रीसुक्ताच्या वेळेला मी एका पुस्तकाचा उल्लेख केला होता झरेकरांच्या. बाराखडीचंच आहे पुस्तक ते, पण फार महत्वाचं आहे ते. मग तसं दातात नाही येतो तो दंत. दंतव्य पृथ्वी तत्व आहे, स्थिरता. तो स्थिर तिकडनंच येतो. श श श म्हणून बघा. मग शिट्टी वाढायची. शिट्टीची ज्यांना प्रॅक्टिस करायची ना त्याने अशी प्रॅक्टिस करायला हरकत नाही. ते स्थिरता पण येईल शिट्टी वाजवताना.
सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुखद सुहृद. प्रत्येक अक्षरे मंत्र आहे. मग असे पण म्हणा विष्णू सहस्त्रनाम फक्त नीट. मनोहरो जित क्रोधो वीर बाहुर विदारण. जित क्रोधो. जित क्रोध म्हणजे माझा रागावर, काय म्हणतात त्याला ते, रागावर मी माझा कंट्रोल घेतलाय. इथे कोणी असेल ते मला फक्त नाव, मला पर्सनल मेसेज करून पाठवा की मला कधीही राग येत नाही. मी घरी इथून असेल कुठे असलं तरी भेटायला येईन तुम्हाला. कारण जगी सर्व सुखी असा कोण आहे, असं ते उत्तर विचारत फिरतायत. त्यांना सांगता येईल हा बघा इथे राहतो म्हणून. राग येणार आहे की नाही? मग जिथं क्रोध कसा, एनर्जी आहे ना ती, एनर्जीवर ट्रान्सफॉर्म करू शकतो का मी? राग आहे म्हणून वेग आहे. राग नसता तर काय अर्थच नव्हता काही. मिळालं नाही की जे मध्ये येतं ते क्रोध. मग जे मिळवायचे जशा पद्धतीने मिळवायचे ते बघूया एकदा. मग अशा रागावर विच इज एनर्जी इमोशन, याच्यावर त्यांनी विजय मिळवला की बाबा 10 वेळा राग येत असेल कमीत कमी 2 वेळा किंवा 3 वेळा तरी ती ट्रान्सफॉर्म करू शकत असेल. राग आला की गप्प बसतो, काय नाही, उद्याच्या टाइम बॉम्बची तयारी आहे ही सगळी. आजकाल मी शांत बसतो किंवा बसते, उद्याच्या फुटण्याची तयारी आहे सगळी. ती ट्रान्सफॉर्म जर का करता आली, किंवा त्याला सुंदर शब्द आहे इंग्रजीमध्ये ट्रान्सम्यूट, ट्रान्सफॉर्मच्या पुढे जाते. मग ते बघायला हरकत नाही तसं, की राग आलाय आलाय कशाबद्दल राग, परत सर्वदर्शी. राग येऊन काय व्हायचं ते होऊन जाऊ दे सगळं. त्यावेळेला जमणार नाही ना आपल्याला, नाही जमणार आहे, पण निदान राग येऊन गेल्यानंतर एक 5 मिनिटं टाइम प्लीज करून बाहेर येऊन विंगेत बसायला हरकत नाही. कोण रागावलं होतं, राग आल्यानंतर त्याचं काय झालं होतं, हरकत नाही ना सर्वदर्शी. निदान काही नाही तर गंमत तरी येईल, स्वतः स्वतःची एंटरटेनमेंट. अरे काय कसंही वागतो बाबा तू, असं तरी हसायला येईल की नाही. असा तो जितक क्रोध. माझ्या रागाकडे पाहून मी हसू शकतो का? आणि ज्या क्षणी हसणं येईल माझ्या रागाकडे पाहून, त्या क्षणी रागाची एनर्जी ट्रान्सम्यूट होईल. जेव्हा जितकी जमेल तेव्हा. दरवेळेला जमेल नाही जमेल मला माहिती नाही. मग असा हा श्लोक आपण आता म्हणूया. छान त्या सगळं लक्ष द्या, मस्त येतं एकदम. सुव्रत सुमुख सूक्ष्म. सुव्रत सुमुख सूक्ष्म. आता एक पुढचं सांगून ठेवतो. ते अक्षर येत असताना मगच म्हटलं होतं ना, त्या आपल्यासाठी ती सूक्ष्मच आहे हालचाल, आपल्यासाठी आता तरी. ती जिभेतली जी हालचाल, जिभेची हालचाल. म्हणून एखाद दुसरा अक्षर पकडायचं. ते म्हणत असताना साधारणतः जीभ, दात, जीभ, बोट काय चालतं त्यांचं, ते एकदा बघायला हरकत. निदान मग स अक्षर पकडूया आता आपण, आणि स आणि उ. सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुखद सुहृद. सुघोष सुखद सुहृद. तो काही वेळेला काही ठिकाणी असं म्हटलं जातं, शेवटी दंड असेल पुढे तर तो पूर्ण पण म्हटला जातो, अर्ध पण म्हटला जातो. आपण त्या व्याकरणाच्या नियमांमध्ये नंतर जाऊ. तुम्हाला पूर्ण म्हणायचं पूर्ण म्हणा, अर्ध म्हणायचं अर्ध म्हणा. सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुखद सुरत किंवा सुरत. मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारण. स्वच्छ सुटे सुटे शब्द आहेत, पहिल्यापासून शेवटपर्यंत श्लोक 2 वेळा म्हणूया. सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुखद सुहृद मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारण. सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुखद सुहृद मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारण. जगास
कुठलाही एक श्लोक घेतला की त्या अक्षरावर धरायचं, रोज एखाद दुसरं अक्षर पकडून चालायचं. खेळायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं, आणि आपला खेळ आपल्यालाच तयार करायचा आहे लहान मुलासारखा. बाहेर नाही मिळणार आहे. खेळ मिळाला तरी सुद्धा आपला आपला खेळायला लागणार आहे. अजून एक करता येईल, की झोपायच्या वेळेला विष्णू सहस्त्रनाम म्हणता येते का बघायचं. आयदर लावून ठेवा. मी एक वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ करतोय आता, तो सगळ्यांना देणार आहे मी. फक्त तो झोपायच्या वेळेला वापरू नका मात्र. तो दुसरा जो व्हिडिओ आहे मी लिहीन खाली, झोपायच्या वेळेला वापरायचा व्हिडिओ, जागे असताना वापरायचा व्हिडिओ असं लिहीन. त्याच्यात काय करणार आहे, झोपायच्या वेळेला वापरायचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये काही अक्षर विक्षर काय नाहीत लावून ठेवलेले, ऐका. जागेपणी व्हिडिओ कसा ऐकाल, तर प्रत्येक श्लोकाची अक्षरं तिथे दिसतील. असे दोन्ही व्हिडिओ करून देणार आहे. पण मग झोपायच्या वेळेला काय कराल, काय आहे, झोप म्हणजे मृत्यूची प्रॅक्टिस आहे. ज्यांना करायची त्यांनी करायला सुरुवात करायला हरकत नाही. हे प्रत्येकानेच करावी ती. का, तर झोप लागण्याचा क्षण समजत नाही बघा. गेट इन टू इट. की आपण डेरिव्हेटिव्ह काढत आलो किंवा जर कट करत आलो की कधी रे झोप लागली तुला. हा, 10 10:30 मध्ये झोप, नाही नाही, 10 10:30 एक्झॅक्ट. म्हणजे 10 वाजलेला बघितले होते, पण 10:30चा ठोका काय ऐकू आला नाही. नाही, पण तरी त्यावेळेला काही चालू होतं आजूबाजूला. हा, चालू होतं, मी विष्णू सहस्त्रनाम ऐकत होतो. पण झोपेचा क्षण कळत नाही. एक्झॅक्टली तसंच म्हणतात की मृत्यूचा क्षण कळत नाही. मग ती जर का प्रॅक्टिस केली तर काय नाही, विष्णू सहस्त्रनाम लावायचं. कुठल्या शब्दाला झोप लागते. प्रयत्न करा. पुन्हा तेच सांगतोय, प्लीज. अध्यात्म हे मनोरंजन झालं तरच जमणार आहे. मनाला जर का मारून बसवलं ना, तर काय ताकद आहे, कुठे खेळणार त्याच्याबरोबर. ते लिंबू टिंबू खेळवते आपल्याला म्हणून चाललंय बरं का आपलं. घेतलं ना त्याने उलट सुलट आपल्याला, तर कठीण जाईल. त्यामुळे मनोरंजन करत करत जर का गेलो ना पुढे, तर मग ही जो खेळ आहे ना, कुठे कुठे खेळता येणार आहे. काय आता झोपताना विष्णू सहस्त्रनाम ऐकायचं, चला बर. मग इतर वेळेला जागे असताना, नाही तो आवाज ऐकायचा ऐकायचा, अरे व्हेरी गुड. इतर वेळेला अरे नाही, कुठलं तरी अक्षर घ्यायचं. मग आज कुठला अक्षर, बास फक्त को. आज कुठलं, मग श. काय जोरदार भरपूर अक्षर भरपूर वेळा आलेली आहे. तो खेळ सुरू केला आपण, आहे की नाही. किंवा मग बघायचा खेळ, की बाबा 2 3 शब्द लक्षात आलेत ना आता, हा तो श्लोक आला की बघायचा, किंवा विश्वाचा खेळ चालू केलेला आहे आपण. जोपर्यंत मी खेळगडी होत नाही, तोपर्यंत बाकी सगळी फक्त चर्चा, आपण मोठे आहोत आणि काही कामाचं नाही, हे सांगण्यासाठीचे ते उद्योग आहेत. ज्या क्षणी लहान मूल होता होईल, त्यावेळेला ही धडपडच संपेल सगळी. आज कोणीतरी मला विचारलं होतं की काही विष्णू सहस्त्रनाम म्हणताना काही नियम पाळावे लागतात का. म्हटलं स्वतःची भेट घ्यायला मी नियम कशाला पाहिजेत, मला मी कधी स्वतःची भेट घेऊ शकतो. दुसऱ्याची कोणाची तरी भेट घ्यायची असेल तर बघू. हे जोपर्यंत येणार नाही, तोपर्यंत ते गंमत नाही येणार. शेवटी आपल्याला काय करायचंय, मजा करायची. हा, आता झोपेचा कुठने संबंध आला इथे. आज झोप आणणारा विष्णू स्वापना. आणि म्हणून म्हणतात ना, की झोप ज्याला लागते पटकन तो सुखी. एक उत्तर दिलंय समर्थांना, जगी सर्व सुखी असा कोण आहे. ते सर्व सुखी असेल की नाही माहिती नाही, पण बऱ्यापैकी सुखी हा माणूस तो. अंग टेकल्या टेकल्या झोप लागते बघा. तो पडतो आणि झोप लागते. लहान मुलाला तसं होतं. आणि उठतो सुद्धा तसंच. लहान मुलाकडनं काय काय घेऊ शकतो आपण, जे विसरलोय आपण ते. लहान मूल उठतं बघा कसं, बायनरी उठतं, बायनरी. बायनरी म्हणजे 1 0. झोपलं असेल, खाडकन उठतं ते. लहान मोठा माणूस कसा उठतो, आ ऊ करत त्या त्या डोळे चोळत. त्याला एक अशी फेज असते उठण्याची. खाडकन उठतं लहान मूल. आणि तसंच फटकन झोपतं. अरे अरे अब झोपला बघ. स्वापनो स्ववशो व्यापी नैकात्मा नैक कर्म कृत. वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वर. वासरू आहे त्याला, वत्सर वत्सलो म्हणून वत्सल आहे. ते प्रत्येकाचं आपण जाणार नाही आहोत. पण स्वापन हा शब्द जर, स्वप्न स्वापनाशिवाय कसं जमेल. स्वप्नावस्था म्हणजे स्वापनावस्था. आता झोपेत 3 4 अवस्था असतील. गाढ झोप. आता म्हटलं तसं आपण खेळतोय कसे, एक्सक्लुझिव्ह इव्हेंट आहेत आपले, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. ज्याला गाढ झोप लागते त्याला मी नसतो.
मी म्हणजे मी अमुक मी तमुक करत फिरणारा गावभर, तो मी नसतो. आणि ज्यावेळेला मी करत फिरत असतो, त्यावेळेला झोपेतला मी नसतो. त्यामुळे हे किंवा ते, हे आणि ते झालं तर युनियनचं चिन्ह वापरलं तर, की हे आणि ते, हे किंवा ते नाही, ह्याला चतुर्थी म्हणतात. की बाहेर सुद्धा स्वतःची जाणीव नाही, गवाळ्यासारखा इंद्र असतो आणि झोपही नीट लागत नाही, म्हणजे काहीच नाही त्याच्याकडे. झोपतो त्यावेळेला एक स्थिती, दुसरी स्थिती, जागा असतो त्यावेळेला तिसरी स्थिती, कारण झोपेतला कोण कळत नाही. अशी मंडळी आहेत की जी जागा असताना सुद्धा झोपल्याची अनुभव घेऊ शकतात. म्हणजे झोपेत जी काही शांतता असते ती त्यांना मिळते. गमतीत म्हणायचो आम्ही, इंजिनियर्सना ते ट्रेनिंग दिले गेलेलं आहे, निशाचर. तर ते कृष्ण म्हणतो ना ते त्याच्यामध्ये की या निशाम सर्वभूतानाम यस्याम जागर्ति संयमी, सगळे लोक झोपलेले असताना जो जागा असतो तो. आणि सगळे लोक जो, थोडक्यात तो माणूस दोन्हीकडे असतो. चतुर्थी गाठलेली असते त्याने, की जाग असताना, विश्वात असताना विष्णूची सातत्याने होणारी जाणीव. विष्णू विश्व एकत्र, विष्णू नाही विश्व नाही, अशी काहीतरी एक स्थिती आहे. विष्णू आहे पण विश्व झोपलेलं असल्यामुळे विष्णू हे कळत नाही त्याला. विश्व आहे, विष्णूची जाणीव नसल्यामुळे विश्व आपलं आपलं फिरत राहतं. विश्व विष्णू चतुर्थी. चतुर्थी म्हणजे चौथ्या म्हणून, बाकी काही नाही. मग असा तो स्ववश स्वापना. म्हणून या श्लोकात आपण काय सांगायचं सांगा मला आता विष्णू सहस्त्रनामाबद्दल, कुठले अर्थ किती काय. एक घेतला की फिरायला होतं सगळं गर 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 गर. चला म्हणू आपण. स्वापन स्ववशो व्यापी. सोपा आहे ना शब्द, झोपेचे शब्द आहे. स्वापन स्ववशो व्यापी. वचा खेळ आहे बघा सगळा. नैकात्मा नैक कर्म कृत. स्वापन स्ववशो व्यापी, नैकात्मा नैक कर्म कृत. स्वापन स्ववशो व्यापी, नैकात्मा नैक कर्म कृत. पुन्हा तो घ्या. हा. आनंद घ्या. कसला आनंद घ्याल? त आणि स कुठनं वापरल्या जातात? काय तुम्ही म्हणाल, काही जण म्हणतील की हा काय शाळा करतो. पण बघा ना, ते त, त कुठनं येतो? त म्हणताना काय हालचाल होते? स म्हणताना काय हालचाल होते? दोन्ही जीभ आणि दात हे एकत्र आल्याशिवाय होणार नाही. त सुद्धा आणि स सुद्धा. आता स आणि त एकत्र आलेत बघा. मस्त बघा ते छान. आपणच खेळ काढायचा हा सगळा. वत्सरो वत्सलो वत्सी. वत्सरो वत्सलो वत्सी. वत्सरो वत्सलो वत्सी. रत्नगर्भो धनेश्वरः. रत्नगर्भो धनेश्वरः. हम्म, सगळं म्हणूया. स्वापनः स्ववशो व्यापी, नैकात्मा नैक कर्म कृत. वत्सरो वत्सलो वत्सी, रत्नगर्भो धनेश्वरः. मस्त. असं ते आहे. मग आज आता प्रयत्न करा तसा. तो व्हिडिओ पाठवतो. तो आधी अनेकांनी तो ऐकलाय. आता झोपताना तो लावा. आणि बरं आठवत आहे का झोप कधी लागली, कुठल्या शब्दाला लागली. खेळायला काय जातं. तसं करायला हरकत नाही.
आणि आता अजून एक गंमत सांगणार आहे. मी रिमाइंड लावला होता माझ्याकडे, मी जनरली नोट्स काढत असतो बोलत असताना काही वेळेला. तर त्याच्यात तर मी तुम्हाला गंमत सांगणार होतो ना, ज्यांच्याकडे पेन आहे, पेन लिहिण्याचं पेन, पेन्सिल काही, सगळ्यांनी धावपळ करत उठू नका. ज्यांच्याकडे आहे त्यांनी ते वापरा. आणि ते पेन वापरून करायचं काय, तर कुठला तरी एक श्लोक घ्यायचा आणि तो पेन ठेवून म्हणायचा. म्हणजे कसं करायचा, असं पेन आडवं ठेवायचं, आडवं, आणि म्हणायचं. शिकवलं तर कोणी असं तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम? हे एक्सरसाइजेस आहेत हा, स्पष्ट शब्दोच्चाराचे. हा, असा हाताने पेन धरा, नुसतं ठेवू नका. एका हाताने पेन धरा आणि असं मध्ये लावा, दोन ओठांच्या मध्ये, आणि म्हणायचा प्रयत्न करा. मी सांगतो ते. आपल्याला म्हणायचं काय, सुव्रत सुमुख सूक्ष्म. आता हे लावा असं, असं आतमध्ये घाला त्याचा, आडवं. सुव्रत सुमुख सूक्ष्म म्हणा. सगळा श्लोक तसा म्हणायचा आपल्याला. ज्यांना म्हणायचं त्यांनी करा, ज्यांना लाज वाटते त्यांनी करू नका. जे निर्लज्ज आहेत, आनंदी आहेत, त्यांनी करा. मोठ्याने म्हणा, सुव्रत सुमुख सूक्ष्म. सुघोष सुखद सुहृत. आणि कसं म्हणायचं ते, की त्यासारखं उच्चार आला पाहिजे, इतका प्रयत्न करून म्हणायचं आहे. सुव्रत, तर सुव्रतच ऐकायला पाहिजे. येणार नाहीये पण तरी आलाच पाहिजे. अशा ध्येयाने नेटाने म्हणायचं ते. सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुखद सुहृत. मनोहरो जित क्रोधो वीरबाहुर्विदारणः. आता पेन काढा आणि लगेच म्हणा, सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुखद सुहृद मनोहरो जित क्रोधो वीरबाहुर्विदारण. इथे थांबू आणि तुमचा अनुभव सांगा.